गॅझेटमध्ये या नावाच्या नोंदी नाही आहे, तर ते संख्यात्मक नोंद आहे। त्यामुळे संख्यात्मक नोंदीच्या आधारे एखाद्या व्यक्तीला जात देता येऊ शकत नाही सरकारला, अशा प्रकारची मांडणी प्रकाश आंबेडकर यांनी केलेली आहे। अभ्यासक सुद्धा करतात की सरकार कोणाला जात देऊ शकत नाहीये। अशा परिस्थितीत हे अधिक जटिल बनलं असं नाही वाटत? जटिलचा काय संबंध आहे? आम्हाला काय देणं घेणं नाही, कोण काय मानतं म्हणणं काय नाही। बस आम्ही सन्मान करत होतो, बस झाला। आता कवर ऐकून घ्यायचं त्यांचं तरी, त्याच्यामुळे आम्हाला आमचं कळत आहे। आमच्या नोंदी आहेत ना, हैदराबाद गॅजेटमध्ये संख्या दाखवली ना मराठ्यांची, उदाहरणार्थ अंतरवाली सराठी त्या काळी, उदाहरणार्थ म्हणून सांगतो, कमी जास्त होईल, 100 लोक होते मराठ्यांचे, कुणबीचे त्या काळी। आता त्यांचे 1,500 झाले तिथं। तेच मराठी आहेत की जे कुणबी आहेत खरे। मग आता तुम्ही ते ज्या ज्या जिल्ह्यात 97,000 तुम्ही लातूरला येतं, धाराशिवला येतं, हे जे 5-7 जिल्हे आहेत, 8 जिल्हे किंवा स्टेटचं जेवढं हैदराबाद स्टेटचं जेवढा त्यांचा प्रदेश होता, काही त्यात सोलापूरचा भाग आहे, काही इकडं आपल्या बुलढाण्याचा भाग आहे, याच्यात येणारी जी संख्या आहे ती मराठ्यांची तेवढी संख्या। काय होतं, निजाम काळात महसुली जे नोंदी होत्या ते करासाठी मराठे म्हणजे कुणबी इतके आहेत असं केलं जायचं। इंग्रजाचं थोडं कसं होतं, त्याला जास्त कंड होता, त्यामुळे ते स्पष्टीकरणासह लिहायचा की बाबा नावं असं तसं। इकडं नावं न घेण्याऐवजी किंवा असू पण शकतात, सरकारने जर शोधलं हैदराबाद संस्थानाला जाऊन तर नावं सुद्धा शोधू शकतात, पण नसतील बी तरी पण मराठ्याचा स्पष्ट उल्लेख केला आहे। 1,23,000 संभाजीनगरला। मग हे कुठे गेले कुणबी त्या काळचे? आता त्याचे 7-8 लाख झाले। आम्ही त्यांचेच वंशज आहेत, त्यांचेच नातू पंतू आहेत, ते कुठे गेले? 97,000 उदाहरणार्थ, कमी जास्त आकडा होईल, लातूरला आहेत। कुठे गेले ते कुणबी? ते मराठे जे आहेत ना तेच कुणबी आहेत। मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी आहे। त्यांच्या आधारावरती एक प्रतिज्ञापत्र घेऊन तुम्ही मराठवाड्यातल्या मराठ्याला कुणबी प्रमाणपत्र देऊ शकता। हे बघा, आता नाटक नाही चालणार गाड्या, बरं, दरबारी नाटक नाही चालणार। पण व्हॅलिडेशन कसं करणार? गॅजेट लागू केलं म्हणले ना, त्याचं व्हॅलिडेशन आता आम्हाला त्याचं प्रमाणपत्र पाहिजे।